कोडिंग ऑफ महाभारत या सिरीजमध्ये मागच्या भागात आपण बघितलं की अष्टवसू आणि त्यानंतर प्रभास या व्यक्तिरेखेची आपण ओळख करून घेतली होती. आज आपण या भागात राजा शांतनू या सर्वात महत्वाच्या भागावर बोलूया. वर्षापूर्वी या भूखंडावर दुष्यंत आणि शकुंतला हे दोघं राजा राणी होते. त्यांचा पुत्र भरत आणि या भरत या राजावरूनच या देशाचं नाव भारत किंवा भारतभूमी असं पडलेलं आहे. स्वतःचे 9 पुत्र होते. त्यांचा सर्वानुमध्ये म्हणजेच आपल्या पुराणानुसार नाव आहेत सुहोत्र, सुहर्ष, सुहांत्र, विदुरथ, भद्र, सुषेण, उदासी, वृद्धक्षत्र, दुर्मद हे सर्व राज्य चालवण्यास अपात्र आहेत असे भरताला समजले. ही पुत्र धर्मविरोधी, प्रजाहित नसलेले आणि अहंकारी आहेत असे राजा भरताच्या लक्षात आले. त्यामुळे भरताने विचार केला की राज्य हे रक्ताने नाही तर गुणांनी चालले पाहिजे. त्यामुळे त्यांनी उत्तराधिकारीचा शोध सुरू केला. योग्य उत्तराधिकारी शोधण्यासाठी भरताने तप सुरू केला. त्याचा तप आणि प्रजाहितदक्षपणा बघून भारद्वाज ऋषींनी त्यांना एक तेजस्वी पुत्र दिलाय. दैवी गुणांनी संपन्न धर्मरक्षक मुलगा धर्मरक्षक आणि दैवी गुणांनी संपन्न असा एक बालक होते भृगदत्त किंवा भारद्वाज पुत्र असेही त्याला म्हणता येईल. वाढला तसे त्याचे राजकीय कौशल्य स्पष्ट होत गेले. प्रजेसाठी न्यायाची अंमलबजावणी, ऋषी मुनींचा मान आणि या सर्व गुणामुळे भरताने त्याला राज्यावर बसवले. त्याचा एकूणच व्यवहार बघून त्या राज्यातील जनता म्हणत होती की हाच खरा भरताची वंश परंपरा सुरू ठेवणारा राजा. तर या कुरुवंशात अनेक पिढ्या गेल्या आणि या अनेक पिढ्यानंतर त्यांच्यात एक पुत्र जन्मला. त्याचं नाव होतं कुरु. या कुरु राजामुळेच त्याच्या पुढच्या वंशाला नाव मिळालं हे कुरुवंश किंवा त्याने निर्माण केलेली जी भूमी आहे त्या भूमीला मिळालं की कुरुक्षेत्र. तो एकदा पवित्र भूमी शोधण्यासाठी हा भ्रमंती करत होता की यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर एक मोठे खोरे त्याला आढळले की ही भूमी ही धर्मक्षेत्र होईल. त्यामुळे त्याने वृषभ म्हणजे बैल आणि हळ म्हणजे नांगर म्हणजे बैल आणि नांगर घेऊन ही जमीन त्याने खोदायला सुरू केली. हे पाहून इंद्र, कुबेर, यम इत्यादी देव आले आणि त्याला म्हणाले की हे राजन, तू राजा असूनही इतके कष्ट करतोस, त्यामुळे आम्ही तुला प्रसन्न झालेलो आहोत. त्यानंतर देवांनी आशीर्वाद दिला की या भूमीवर जो कोणी मृत्यू पावेल तो थेट स्वर्गामध्ये जाईल. त्या दिवसापासून ही भूमी कुरुक्षेत्र म्हणून उदयास आलेली आहे. 3 पुत्र आहेत आणि यात अनंत पिढ्यानंतर एक पिढी जन्माला आली, एक राजा जन्माला आला. त्याचं नाव होतं राजा शांतनू. राजा प्रतीप यांचा सर्वात धाकटा पुत्र म्हणजे राजा शांतनू. गुणामुळे आणि राजकीय कौशल्यामुळे त्याला हस्तिनापुराचे सिंहासन प्राप्त झाले. न्यायप्रिय आणि प्रजाजनांचा लाडका होता. राजा शांतनू या माणसाची आपण आतापर्यंत गोष्ट बघत आलोय. याच्या पुढचा जो पार्ट आहे किंवा राजा शांतनूचं पुढचं आयुष्य काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.